हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर गाईज सुरू करूया आजच्या एका नवीन व्हिडिओला. तर मित्रांनो, आज आम्ही ऊसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतोय. तर तो गूळ कसा तयार होतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ऊसाचा रस काढून गूळ आपण तयार केलेला आहे. तर बघूया कसा तयार होतो आणि कशी प्रोसेस आहे त्याची तुम्हाला मी दाखवतो. शेतातून मित्रांनो ह्या पद्धतीनं आपण ऊस तोडून आणलेला आहे. आता सध्या तो खूप खराब आहे. त्याच्यानंतर आपण तारीची घासणी घेऊन तो असाच ह्या पद्धतीने साफ करणार आहे. साफ झाल्यानंतर त्याची पुढची कंडिशन कशी राहते दाखवतो. ह्या पद्धतीनं मित्रांनो ऊस साफ झालेला आहे आणि आता तो रसासाठी तयार आहे. तर आपण याला मशीनमध्ये टाकू आता. ऊस पूर्ण साफ केल्यानंतर आपण आता रस काढायची प्रोसेस चालू केलेली आहे. मित्रांनो, भट्टी चालू करून जवळ आम्हाला पाऊण तास झालेला आहे. पाऊण तासात एवढा रस जळलेला आहे. आता याच्यानंतर अजून अर्धा तास लागेल. अर्धा तासानंतर गुळाची प्रोसेस चालू होईल. कारण ज्यावेळेस आपल्याला खूप रस जळतो ना, त्यावेळेस गुळाची प्रोसेस चालू होती. हे नॅचरल असल्यामुळं याला एवढा वेळ गेला. नाहीतर थोडंफार केमिकलचा जर यूज केला असता तर याच्या आधी जर गुळ तयार झाला असता. आणि आम्ही मागच्या वर्षीसुद्धा गूळ तयार केलेला होता. त्यावेळेस आम्हाला थोडी आयडिया कमी होती. जे आम्ही काय केलं, जास्त जळून दिला रस, तेव्हा तो गूळ थोडा कडक झाला. नंतर आम्ही डब्यात घालून ठेवला. एक 4-6 महिन्यांनी तो जेव्हा काढला त्यावेळेस तो खायला छान लागला आणि दिसायला पण सुंदर होता. याचा कलर काळा दिसला तुम्हाला, पण काळा नाही आहे ॲक्च्युअल. त्यानंतर थोडा आता अजून अर्धा तास तुम्हाला मी दाखवणार आहे याचा कसा कलर तयार होतो. हा थोडासा पिवळसर कलर, असा चॉकलेटी पिवळसर ब्राऊन कलर तयार होईल. 2-3 कलर त्याचे चेंज होतं. त्याच्यानंतर आता ही मळी काढावं लागते याची. ज्यावेळेस गूळ तयार व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस मी तुम्हाला परत दाखवतो. न काही विदाऊट केमिकल यूज करता आपण गूळ तयार करतो आहे मित्रांनो. आणि भरपूर वेळापासून ती तयारी चालू असताना आता ती प्रोसेस चालू झालेली आहे. आता रसाचा कलर खूप चेंज झालेला आहे. अजून 15-1 मिनटात गूळ तयार व्हायला सुरुवात होईल.
मित्रांनो, गुळाच्या प्रोसेसला खूप वेळ जात होता. हा मी व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकलेला आहे, कारण जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे नॅचरल गुळ कसा तयार होतो. आणि आम्हाला जवळजवळ गुळ तयार करण्यासाठी जवळ 3 ते 3.5-4 तास गेले. मी एवढा वेळ न घेता तुमचा कमी वेळात गुळ कसा तयार होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि नॅचरल गुळ कसा तयार होईल हे तुमच्या लक्षात आलं असेल नक्कीच. सुरुवातीचा रसाचा कलर आणि आताचा रसाचा कलर किती चेंज झालेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ही प्रोसेस म्हणजे गूळ तयार व्हायला सुरुवात झाली. रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या लागलेल्या आहेत त्या गुळाची काकी म्हणून ती आता तयार झालेली आहे. म्हणजे आता गूळ प्रोसेसमध्ये त्याच्यानंतर आम्ही तो भांड्यात घेणार. याला अजून थोडा वेळ जाईल. आता भांडं तयार करतो आहे. याला तुपाची थोडी खाली पॉलिश लावतो आहे, म्हणजे याच्यात टाकल्यानंतर तो त्या भांड्याला चिपकणार नाही. आलं काय नाव आहे? दत्तू. युट्यूबला टाकून द्या आणि मग सांगा काय चालू काय. ठीक आहे, आता चाचणीवरच आहे ना, थोड्या वेळ चालू होणार आहे. आता एवढी प्रोसेस झाली बरोबर नाही रे? मळी काढावं लागेल. हा, मळी काढली. आम्हाला काही माहित नाही, पण मग अंदाज. लेट आले तुम्ही. मी पण त्याच्या शामिल बरं का. घेऊ का राहू. लिटर रस होता, त्याच्यात आता एक 4 ते 5 लिटर शिल्लक आहे. त्याच्यानंतर आता थोडी प्रोसेस राहिली गुळाची आणि एक 15-20 मिनटात आपला गुळ तयार होतोय.
एक भाव कसा सांगायचा आणि आम्ही एक पोळी घेतला म्हणजे 2च कसा सांगायचा 1 नंबर कसा तर येत नाही आता त्याची पोरं निश्चित पोरं होते आम्हाला पण आला होता त्या मागे म्हणजे काय निश्चित तरी ते सांगते आता म्हणा नवीन परत टाकली म्हणा मित्रांनो, अशा प्रकारे 2 ट्रेमध्ये आम्ही गुळ काढलेला आहे आणि हा थंड झाल्यानंतर कसा होतो ते पण तुम्हाला दाखवतो मी. प्रोसेस आपली कंप्लीट झालेली मी याच्यातून सगळं ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस तो पूर्ण थंड होईल तो कशा प्रकारे तयार होतो तो तुम्हाला दाखवणार मी नक्कीच.